गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळे? सगळे मजेत असेल, आनंदी असेल आणि स्वस्थ असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि ना आत्ता थोडा पाऊस सुरू झालेला आहे आणि आता 11:30 वाजलेले आहे. तर सकाळची सगळी क्लिनिंग, स्वयंपाक वगैरे सगळी कामं माझी झालेली आहे आणि आता ना थोडा हलका पाऊस सुरू झालेला आहे. तर चला, थोडे काही कपडे वगैरे आहेत तर ते काढून घेते, वाळत टाकते. कारण पावसाळ्यामध्ये हे काम ठरलेलंच असते शिल्लकचं. उन्हाळ्यामध्ये झाडांना पाणी टाका आणि पावसाळ्यामध्ये असं असतं की झाडांना पाणी तर टाकावं लागत नाही, मात्र कपडे काढायचं हे एक काम शिल्लक असतंच आपल्या मागे. तर टॉवेल वगैरे वाळले होते म्हणून मग घरात घेऊन आली मी. म्हटलं घडी करून कपाटात ठेवून देते, कारण मग थोडंसं पाणी वगैरे अजून लागलं त्याला, पाऊस वगैरे, की अजून ते थंडे होऊन जातात, ओले होऊन जातात आणि मग कपाटात काही ठेवू शकत नाही. मग ते परत हवेशीर बाहेरच ठेवावे लागतात. म्हणून मग मी घरात घेऊन आली होती टॉवेल वगैरे आणि घडी करून मग ते कपाटात वगैरे मी ठेवून दिले. तर कपड्यांचं काम हे एक शिल्लकचंच वाढलेलं असतं पावसाळ्यामध्ये. कारण उघाड असते तर आपल्यालाही वाटतं की कपडे वाळून जायला हवे म्हणून बाहेर टाकतो आपण, मात्र पाऊस आला की आतमध्ये आणावेच लागतात मग ते. तर शेडमध्ये टाकून दिले मी सगळे कपडे आणि आता ऊन आली ना तरी बाहेर नेणार नाही मी कपडे, कारण कंटाळा येतो वारंवार हेच करण्याचा. थोडे थेंब सुरू झाले होते म्हणून ना काढून घेतले आणि मागे शेडखाली मी टाकून दिले सगळे कपडे. तर बघा, हा पाऊस आता थांबलेला आहे आणि जर काढले नसते ना मी कपडे तर नक्कीच हा पाऊस जोराचा आला असता. असंच असतं या पावसाचं. तर तुमच्यासोबतही असं होतं का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ना आता कामं वगैरे झाले आहे, थोडा निवांत वेळ होता म्हणून छान झाडांच्या सानिध्यात मस्त झोपाळ्यावर बसलेली आहे मी. थोडा वेळ झुलावं म्हटलं, कारण कामात राहिलं की काही यायला मिळत नाही इकडे. कामं होतपर्यंत आपलं घर, आतमध्ये किचन हेच सुरू असतं इकडून तिकडे. आता थोडा वेळ होता म्हणून बसली मी झोपाळ्यावर छान. आणि ना थोडं तूप वगैरेही कढवायचं आहे मला, आज बनवायचं आहे. दुधावरची साय भरपूर जमा झालेली आहे, तर बघते आता थोड्या वेळाने करून घेते. तर आणि ना आत्ता एका पक्ष्याचा आवाज येत होता मला, तुम्हाला ऐकवते म्हटलं, पण बहुतेक केला की काय तो पक्षी माहीत नाही. अगदी ना दिसायला असा छोटासा पक्षी आहे तो, पण त्याचा आवाज ना इतका मोठा आहे आणि मस्त आवाज आहे त्याचा. एखादी वेळेस ऐकवीन मी. आता होता तो, पण माहीत नाही गेला वाटतं, बहुतेक दिसून नाही राहिलेला आहे तो. तर दिसेल तर दाखवीन मी तुम्हाला नक्की. आणि ना घराभोवती भरपूर अशी झाडं आहेत, त्याच्यामुळे ना खूप वेगळे पक्षी येत असतात मस्त रोज. आणि म्हणजे कधी न पाहिलेले असेही पक्षी बघायला मिळतात. आधी कसं होतं की फक्त चिमणी, कावळे, मैना, कबूतर, जास्तीत जास्त पाण्याच्या सीझनमध्ये आपण बघितलं तर बदक वगैरे दिसायचे आपल्याला इकडे तिकडे, बगळे वगैरे. मात्र आता ना इतके छान पक्षी येतात झाडावर, खूप सुंदर दाखवीन मी तुम्हाला. पण कधी कसं असते की घरात असते मी, ते झाडावर आलेले असतात मात्र माहीत पडत नाही मला. पण जेव्हा मी बाहेर येऊन उभं वगैरे राहते तर कधी दिसतात ते मला. तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करीन मला दिसले तर ते. तर आणि ना खूप वेगवेगळे कलरचे पक्षी येतात छान. मागे पण जांभळाचं झाड आहे, समोर आहे आंब्याचं आणि कडुलिंबाचं, मोठमोठी झाडं आहेत. त्यामुळे छान असे ना मस्त मोठमोठे पक्षी, वेगळे पक्षी असे छान येत असतात माझ्याकडे. तर दाखवीन मी तुम्हाला. आणि बघा, केस पांढरे झालेले आहेत, मेहंदी लावायला काही वेळ मिळून राहिलेला नाही आहे. आणि काल भिजवते म्हटलं होतं मेहंदी थोडीशी, म्हणजे रात्री भिजवून ठेवते आणि आज लावणार असा विचार होता माझा. पण ना काल पाऊस आला, तर त्याच्यामुळे मग विचार केला की सकाळी जर पाऊस राहिला तर मेहंदी कशी थंड असते, त्याच्यामुळे थोडी भीती वाटते मला. मग लवकर मला सर्दी वगैरे होण्याची एक कसं चान्सेस असतात. त्याच्यामुळे मी शक्यतो जेव्हा उघाड राहते, चांगलं वातावरण राहते, तेव्हाच मेहंदी लावत असते. तशा वातावरणात वगैरे लावली की लवकर सर्दी होते मला, म्हणून मी काही भिजवली नाही. पण असं वाटते की भिजवली असती तर लावणं होऊन गेलं असतं माझं, कारण सकाळपासून तर छान उघाड होती. आत्ताच थोडा हलका पाऊस सुरू झालेला आहे. तर बघते, आज भिजवेल, उद्या वगैरे लावून घ्यावं लागेल मला. चला, तूप बनवायचं आहे मला. तूप बनवण्याकरिता आज जातच होती, तर तेवढ्यामध्ये सक्षम आला.
तर तो आज ना त्याचे बुक्स वगैरे आणण्याकरिता त्याच्या पप्पांसोबत गेलेला होता. तर तेच तो घेऊन आलेला होता. त्याचे 12th वगैरे होते काही बुक्स ते. तर मग तेच बघत बसली होती मी पोर्चमध्ये की कसे काय आहे वगैरे. प्रॅक्टिससाठी म्हणून कामी येते. गाड़ी है ना अभ्यास केला पाहिजे आता. सीईटीची भी घ्यायची अलग से. हे वेगळे राहतात. भरपूर फुलं लागलेली आहे मस्त झाडाला. तर चला आज भरपूर गप्पा झाल्या मस्त निवांत बसून तुमच्यासोबत. नाहीतर मग ना रोज कामं करता करताच बोलावं लागतं तुमच्यासोबत. तर ना मी कामं वगैरे सगळे झाल्यानंतर फ्रीजमधनं सगळी मलाई बाहेर काढून ठेवली होती. म्हणजे अर्धा तास बाहेर ठेवला मी तो मलाईचा डब्बा. तर तूप बनवण्याच्या अर्धा तास आधी वगैरे ना मी मलाईचा डब्बा बाहेर काढून ठेवत असते. तर तोच मग कामं वगैरे झाल्यावर मी काढून ठेवला होता. आणि हे दुपारी आता जेवण करायला आले होते तर त्यांनाच मग मी वाढून देत होती. हॉलमध्ये बसले आहेत ते जेवायला. तर मलाई ना मग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. तर मलाईमध्ये थोडं थंड पाणी टाकलं मी. थंड म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं असलं तरी चालतं, म्हणजे जसं माठातलं वगैरे. तर ते पाणी मी टाकून मिक्सरमध्ये चालू बंद असं फिरवून घेतलं सगळी मलाई. म्हणजे ते पाणी वेगळं होतं आणि ती जे लोणी असतं ते वेगळं होतं. तर बघा सगळं वेगळं झालेलं आहे छान. आणि मस्त की नाही लोणी छान निघालेलं आहे असं दिसतच आहे. बघा लोण्याचा गोळा अगदी वेगळा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये. आणि जे पाणी असतं ना हे जे याचं निघालेलं, तर कुणी कुणी ताक म्हणूनही पीत असतात ते. पण ते कसं मी ठेवत नाही, कारण इतक्या दिवसाची मलाई साठलेली असते. ज्यांच्याकडे कसं जास्त भरपूर दूध येतं, 4-5 दिवसामध्ये तयार झालेली मलाई असते, तर मग ठीक आहे ते पिऊ शकतो आपण. मात्र हे माझ्याकडे जेवढं काही जास्त दूध येत नाही, तर ही साधारण 15 दिवसाची साठवलेली मलाई होती माझ्याकडे. तर मग हे पाणी ना मी या गोडनिंबाच्या झाडाला टाकत असते. तर याच्याने म्हणतात की हे झाड छान होतं आणि याच्या पानांना छान असा सुवास येतो असं म्हणतात. तर म्हणून मी नेहमी जे तूप बनवते तेव्हा जेव्हा हे पाणी निघतं तर तेव्हा मी हे झाडालाच टाकत असते या. तर मग यांचं जेवण वगैरे झालं आणि हेही निघाले होते आणि थोडं आभाळ आल्यासारखं झालं होतं. त्यामुळे मग ते कार घेऊनच गेले, कारण त्यांना पार्सल वगैरे वाटायचे होते. तर मग पार्सल वगैरे ओले व्हायला नको म्हणून मग ते गाडीच घेऊन गेले. आणि बघा इकडे आता ना तूपही छान झालेलं आहे. मात्र थोडा वेळ बाहेर गेली मी, थोडा कलर चेंज झाला त्याचा. त्याच्याजवळच उभं राहावं लागते शेवटी तर अगदी होत असताना ते. तर तरी छान झालं म्हणा. थोडं शेवटी मी याच्यामध्ये ना कढीपत्त्याची पानं टाकली आणि थोडं मीठ टाकलेलं आहे. म्हणजे मिठाने ना छान असं रवेदार तूप बनतं. तर पोर्चमध्ये जे हँगिंग प्लांट होते तर त्याच्यामधला सगळा कचरा वगैरे आज साफ करायचा होता मला. काही वाळल्यासारखे वगैरे झाले होते तर ते काढून त्याच्यामध्ये दुसरे लावायचे होते. आणि हे कसे वर असतात झाडं, त्याच्यामुळे नेहमी काही काढणं होत नाही आणि त्याच्याकडे लक्ष देणं होत नाही. खाली असले की रोज कसं लक्ष जातं आणि ते होऊन जातं, पण हे वर असले की काही होत नाही. तर काही मला कटिंग्स वगैरे लावायचे आहे त्याच्यामध्ये. तर तेच मग मी कट वगैरे करून घेत होती. याच्यावर कटिंग आता तर जास्त आहे नाही, कारण हेही जास्त ग्रो झालेलं नाही आहे झाड. पण थोड्याफार याच्यातल्या कटिंग लावते मी त्याच्यात, म्हणजे ते थोडं लवकरच वाढतं म्हणा. तर ते छान वाढलं की मग अजून त्याच्या कटिंग त्याच कापून लावून घेता येतात त्याच्यात.
तर बघा थोडा वेळ ना मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं हे झालेलं तूप. तर बघा किती छान असं रवेदार झालेलं आहे मस्त तूप. तर थोडा कलर चेंज झालेला आहे त्याचा. थोडं मी 2-3 सेकंद आधी जर बंद केलं असतं तर ते छान अजून पांढरं आलं असतं. तर हे गाईच्या दुधाचं तूप आहे. माझ्याकडे रोज गाईचंच दूध येत असतं तर त्याचंच बनवलेलं आहे. आणि हे जे आहे ना हे आधीचं तूप आहे, मी याआधी बनवलं होतं ते. तर हे थोडा कलरमध्ये फरक आहे. हे पांढरं आहे आणि हे थोडं तांबूस आलेलं आहे. तर चला त्या कटिंग्स वगैरे मला आता या झाडामध्ये लावून घ्यायचे आहे. तर तेच आता मी आधी ना ते माती वगैरे छान खोरून घेते. काही काही झाडं जी असतात ती कटिंगनी ग्रो होतात, तर काही काही असतात जी मुळासकटच लावावी लागतात. तर या ना मी जे लावत आहे तर ही कटिंगमध्येच लागत असते आणि छान ग्रो होतं हे. म्हणजे अगदी ना असं छान खाली वेल उतरतो याचा मस्त जेव्हा हे वाढतं ना तेव्हा खूप छान दिसतं. तर आता सध्या थोड्याशाच कटिंग लावत आहे मी. आणि या झाडामध्ये ना भरपूर कचरा झालेला होता. म्हणजे शिल्लकचंही असं वेगळं झाड वगैरे त्याच्यामध्ये निघालेलं होतं. तर ते वगैरे सगळं मी काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये काही पानं वगैरे त्याची वाढली होती, कचराही झाला होता थोडासा. तर तेच मी नीट करत होती थोडी आणि ते कटिंग वगैरे थोडीशी करून घेतली. आणि हे जे झाड आहे तर हे मुळातूनच लावायचं असतं. म्हणजे थोडं तरी मूळ हवं तेव्हाच ते झाड ग्रो करतं. फक्त आपण कटिंग लावली तर हे झाड ग्रो करत नाही. आणि आपल्या आवडीचं काम करत असताना वेळ कसा जातो हे काही कळतच नाही. तर ना झाडांमध्ये ना कसा वेळ गेला काही कळलंच नाही मला. आणि कितीही कामं असली तरी मी म्हणजे वेळातला वेळ काढत असते झाडांसाठी. जसा वेळ मिळाला तसं झाडातलं जे काही काम आहे ते मी करत असते आणि आपली आवड जपत असते. कारण त्यातून मला एक वेगळा आनंद मिळत असतो. तर बघा हे जे झाड दिसतंय ना तुम्हाला, तर जेव्हा हे मी लावलं होतं अगदी एकच कोंब म्हणजे एक मूळ होतं त्याचं. ते थोडं वाळल्यासारखं झालं होतं तर तेव्हा मी लावलं होतं. पण आता बघा त्याचे किती रोपं ते छोटे छोटे तयार झालेले आहेत. तर चला असा होता माझा आजचा व्लॉग, आजचा दिवस. कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. त्याचप्रमाणे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलवरही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर भेटूयात अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.